हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे उपवासाचे खमंग कुरकुरीत असे साबुदाणा थालीपीठ कसे करायचे ते पाहणार आहे। हे एकदम मस्त झालेले आहेत, खमंग कुरकुरीत सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। नक्की एकदा तुमच्या उपवासाला बनवून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, अर्धी छोटी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत, 4 ते 5 हिरवी मिरची। बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्यावरची साल काढून आपण खिसणीने खिसून घेणार आहे। बघा, या पद्धतीने मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचे आणि हे आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा बटाटा। इथे बघा, हा मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बघा, बटाटे अजिबात असे 2 ते 3 वेळा धुवून घेतले की मऊ पडत नाहीत। बघा, इथे आता हे असेच पाण्यामध्ये ठेवायचे। आता साबुदाणा इथे थालीपीठ आपण बनवायच्या आधी सुरुवातीला साहित्यामध्ये घालायच्या आधी थोडंसं मळून घ्यायचं। असं 2 मिनटं हे मळून घ्यायचं आणि नंतर यामध्ये साहित्य घालायचं। हे चांगलं मी मळून घेतलेलं आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट, आपण हिरवी मिरची, थोडीशी मी लाल मिरची पण घालणार आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। मी इथे थोडीशी लाल मिरची घातलेली आहे, अंदाजे अर्धा छोटा चमचा। इथे चवीनुसार मी मीठ पण घालून घेते आणि आपण जो बटाटा खिसून पाण्यामध्ये ठेवलेला आहे तो पण पाणी निथळून आपण घालणार आहे। इथे आपण उकडलेला बटाटा अजिबात वापरणार नाही, कच्चा बटाटा आपण यामध्ये घालणार आहे। टेस्ट एक नंबर लागते बघा, नक्की या पद्धतीने थालीपीठ बनवून बघा। इथे बघा, कच्चा बटाटा पाणी निथळून घातलेलं आहे। आता हे आपण मळून घ्यायचं आहे। आपल्याला थालीपीठ बनवता येतील या पद्धतीचं पीठ बनवून घ्यायचं आहे। इथे बघा, हे मळून घेतलेलं आहे। बघा, अजिबात त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही, तुम्हाला हवं तर थोडंसं पाणी घालून तुम्ही मळून घेऊ शकता। पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। इथे मी थोडंसं थालीपीठ बनवण्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं आहे। हाताला पाणी लावायचं, जेवढं तुम्हाला थालीपीठ बनवायचं असेल तेवढं पीठ घ्यायचं। मी हे कागदावर बनवते, तुम्ही सुती कपड्यावर किंवा बटर पेपरवर सुद्धा बनवू शकता। मी इथे आता कागदाला इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मी थालीपीठ असं थापून घेते, हातानेच मी थापून घेणार आहे। बघा, या पद्धतीने पातळ असं थालीपीठ मी थापून घेते। बघा, झटपट असे बनले जातात। थोडंसं हाताला पाणी लावायचं म्हणजे हाताला चिकटत नाही, मध्ये असं एक होल पाडून घ्यायचं। सगळीकडे मी एकसारखं पातळ असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे, छान असं भाजून घ्यायचं। इथे दुसरीकडे तवा पण आपला गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर तुम्ही तेल तूप काही लावू शकता। मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, तवा गरम झालेला आहे, त्यावर थालीपीठ आपल्याला हळूच असं घालून घ्यायचं। एकदम हलक्या हाताने आपण हे घालून घ्यायचं, नाहीतर तुटू शकतं। बघा, या पद्धतीने आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून मी 2-3 मिनटं याला खालच्या साईडने मिडियम फ्लेमवर परतून घेणार आहे। 2-3 मिनटानंतर बघा, खालच्या साईडने थोडंसं हे भाजलेलं आहे। आता याच्यावर तेल घालून मी पलटी करून छान असं दोन्ही साईडने मी खमंग खरपूस भाजून घेणार आहे। इथे बघा, साईडने थोडंसं तेल सोडते, याच्यावर पण तेल लावलेलं आहे आणि याच्या कडा सुरुवातीला आपण कडा याच्या सोडवून घ्यायच्या आणि नंतर पलटी करून असं भाजून घ्यायचं। खमंग आणि खरपूस भाजायचं, एकदम कुरकुरीत छान लागतात। बघा, अजिबात तुटत नाहीत, असे कुरकुरीत भाजले की मस्त होतात बघा आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। बघा, टेस्टला एक नंबर लागतात। तुम्ही तुमच्या कोणत्याही उपवासला हे थालीपीठ बनवू शकता, छान चव लागते आणि झटपट बनतात। बघा, तुम्हाला उपवासला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीचे थालीपीठ नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। बघा, असं थाळीवर किंवा असं या पद्धतीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही। दुसरं पण त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं आहे। हे पण मी छान असं दोन्ही साईडने तेल लावून मी भाजून घेतलेलं आहे, खमंग खरपूस असं सगळे थालीपीठ मी बनवून घेतलेले आहेत। बघा, मस्त झालेले आहेत। हे तुम्ही उपवासाच्या चटणीबरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता, मस्त टेस्ट लागते। बघा, एकदम छान असे झालेले आहेत। बघा, आपले थालीपीठ मस्त झालेले आहेत। बघा, एकदम पातळ असे आणि मस्त लागतात। बघा, खमंग कुरकुरीत। नक्की तुमच्या उपवासला या पद्धतीचे सोप्या पद्धतीने बनवलेले साबुदाणा थालीपीठ बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।